उन्हाळा सुरू झाला की मस्तपैकी असं छान अगदी थंडगार पिण्याची इच्छा होते, ते पण एकदम स्वादिष्ट, चविष्ट, तिखट, आंबट, गोड. कारण उन्हाळा म्हटलं ना की आंबट खायची इच्छा तर होतेच होते आणि त्यातच अगदी रिफ्रेशिंग वाटण्यासाठी काहीतरी पिण्याची देखील आपल्याला इच्छा होते आणि ते पण अगदी झटकीपट काहीतरी प्यायला मिळायला पाहिजे पटकन असं वाटतं. आणि एकदम बघा पौष्टिक पण आहे आणि आपण घरच्या घरी आपण आज बनवणार आहोत अगदी ते एकदम मस्त अगदी चविष्ट आणि आंबट गोड असं असलेलं सरबत एकदम छान आणि एकदम मस्त अगदी तुम्ही पाहता क्षणीच लगेच बनवायला सुरुवात कराल. काहीही वेळ न लागता पटकन बनणारे सरबत आपण आज बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा वाटी जे आहे किंवा तुम्ही कोणती पण एक मेजरमेंट घेऊ शकता वाटीचं कपाचं. तर इथे मी अर्धा कप जिरे घेतलेले आहे बा. आता जिरं हे जे आहे ना हे उत्तम पाचक आणि शिवाय वजन कमी करणारे आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. औषधी मसाले आहे. आपण याचा मसाल्यामध्ये पण खूपच वापर करतो. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन ए आहे, सी आहे, लोह मॅग्नेशियम असते आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी तर खूपच छान आहे. त्यासाठी अजून त्वचा परत आपल्या केसांसाठी सुद्धा अगदी हृदयासाठी सुद्धा आपल्याला खूप छान उपयोग होतो. आणि आता इथे मी दुसरं जे आहे ते घेणार आहे सोफ. तर इथं मी 1/4 कप जे आहे ते सोप घेतलेलं आहे. सोप कशी आहे ना हे आपल्याला पचनास आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर हृदयास अँटीऑक्सिडंट पण खूप आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये शरीराला पण थंडावा मिळण्यासाठी आणि पचनास आणि मुखवास म्हणून पण आपण नेहमीच याचा यूज करत असतो. तर असे हे मी 1/4 कप इथे मी बडीशोप घेतलेली आहे. आता तिसरं म्हणजे इथे मी धणे घेतलेले आहे. आता इथे धणे जे आहे मी ते 4 ते 5 चमचे घेतलेले आहेत. धणे देखील खूप थंड असतात आणि ज्यांना पित्त असेल ना तर त्यांना फारच उपयोगी आहे. म्हणजे कसं 1 ते 2 चमचे आपण धणे घ्यायचे आणि त्यामध्ये थोडी खडीसाखर भिजवून घालायची. म्हणजे हे दोन्ही अगदी भिजवायचं रात्रभर आणि सकाळी अनाशापोटी आपण हे जर पाणी पिलं ना तर पित्ताचा नाश तर होतच होतो. ते पाणी तुम्ही उकळून जरी पिलं ना तरी चालणार आहे. इतका छान आपल्याला उपयोग धण्याचा होतो. आणि आता इथे जेवढं मी बडीशोप घेतलेली आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे. धणे जेवढं घेतले त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपण एवढं जे घेतलेलं आहे मिश्रण याचं दुप्पट सगळं पाणी घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर मग मी आता हे पाणी घेत आहे. आता हे सगळं व्यवस्थित छान अगदी चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा जो आहे ना अर्क हा उतरला पाहिजे आणि हे 4 ते 5 तास तरी आपल्याला हे असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे यामधलं सगळं जो अर्क आहे हा पाण्यामध्ये उतरणार आहे. आता याला मी असंच 4 ते 5 तास हे असंच भिजत ठेवणार आहे. बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी खडीसाखर घेतलेली आहे. इथे जवळपास 1.5 ते पावणे 2 कप मी इथं खडीसाखर घेतलेली आहे. याच्याऐवजी जर तुम्हाला वाटलं की साखर जर हवी असेल तर तुम्ही साखर देखील घेऊ शकता. पहा किती मस्त अगदी आपले हे 4 ते 5 तासानंतर हे भिजलेलं आहे. आणि पाण्यामध्ये पण बघा पाण्याचा कलर पहा किती छान अगदी चेंज झालेला आहे. सुंदर कलर आलेला आहे आणि हे पूर्ण अर्क जे आहे बडीशोप, जिरं आणि धणे याचा अर्क पूर्ण ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर आता हे आपल्याला एकदम छान अगदी कपड्यामध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे बघा. ते एक बाऊल ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी एक क्लॉथ ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. यामधलं सगळं पाणी मी आता काढून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. जितकं शक्य आहे ना तितकं सगळंच्या सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. किती सुंदर पाण्याचा कलर पण आलेला आहे पाहू शकता तुम्ही. आता हे सगळं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी काढून झालेलं आहे. तर हे छान अगदी मस्त चमच्याने हलवून घ्यायचं आहे आपल्याला. पहा किती मस्त अगदी पाणी निघालेलं आहे. आणि आता हे पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरतं आहे. आणि इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे व त्या पॅनमध्ये हे सगळंच्या सगळं पाणी घालून घेतलेलं आहे. पहा आणि आता आपल्याला इथे खडीसाखर घालायची आहे. आता खडीसाखर जी आहे ना ही ऊस किंवा ताडाच्या रसापासून बनलेली असते आणि अगदी त्यावर कमी प्रक्रिया केलेली असते आणि आयुर्वेदानुसार ना औषधी गुणधर्म असलेली ही नैसर्गिक साखर आहे व पचन सुधारणे, ॲसिडिटी कमी करणे, खोकला कमी करणे व उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही साखर आहे. म्हणून मी यामध्ये ही खडीसाखर घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही साधी साखर जरी घातली ना तरी चालणार आहे. आता यामध्ये ही साखर अगदी पूर्ण विरघळून जाईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. आणि आपल्याला काही इथं चाचणी किंवा असा पाक
करायचा नाही आहे. बघा आता हे होतं आहे तोपर्यंत आता हे जे उरलेलं आहे, आपली बडीशोप आहे, धने आहे आणि जिरं आहे, हे आपल्याला काही टाकून द्यायचं नाही आहे. तर आपण याचा मसाल्यामध्ये देखील वापर करू शकतो. तर हे मस्त अगदी कडक उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचं आहे आणि त्याच पावडर तयार करून आपण ही मसाल्यात देखील वापरू शकतो. तर इथं आपलं असं काहीही वाया जात नाही, सगळंच्या सगळं यूज होणार आहे. बघा आता खडीसाखर जी आहे ना, ती तुम्ही अशी बारीक करून नंतर मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली ना तरी चालणार आहे, नाहीतर मग खराब होण्याची शक्यता असते. पण मी इथं तसं न करता डायरेक्ट मी ही इथे वापरलेली आहे. पहा अगदी आपल्याला मध कसं चिकट लागतं ना, तसं आपल्या इथं हे कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घ्यायचे आहे. तर इथे मी 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे, 1 चमचा इथे मी मिरेपूड घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरेपूड देखील घालून घेतलेली आहे. खूप छान आणि खूप मस्त अगदी स्वाद येतो. आणि इथे जिरे मी जे आहे ना, हे भाजलेले जिऱ्याची पूड घातलेली आहे. त्याच्यानंतर चाट मसाला घातलेला आहे, काळं मीठ देखील घालून घेतलेलं आहे आणि साधं मीठ मी इथे 1 चमचा घालून घेतलेलं आहे. बघा आता एकदम अगदी मध कसं चिकट लागतं तसं आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला गॅस बंद करून हे मस्त अगदी थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा इथे थंड झालेलं आहे, कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे. आणि आता आपण जी याच्यामध्ये साखर वापरलेली आहे ती पुन्हा यामध्ये जमा नको व्हायला म्हणून आपल्याला 1 ते 2 लिंबांचा रस तरी याच्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे काय होतं की लिंबाचा रस जर आहे ना, प्रिझर्वेटिव्हचं तर काम करतं आणि आपण जी यामध्ये साखर घातलेली आहे ना, ती पुन्हा जमा होऊ देत नाही. तर बघा आणि लिंबाचा रस आहे ना, हा थंड झाल्यावरच घालायचा. गरम याच्यात जर घातला तर मग मात्र हे कडू लागायला सुरुवात होईल. अगदी छान आपलं हे सिरप आता तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे मी एका काचेच्या बॉटलमध्ये हे भरून ठेवणार आहे. कलर वगैरे बघा किती सुंदर आलेला आहे. असं काचेच्या बॉटलमध्ये जर भरलं ना, ते खराब पण होत नाही आणि बाहेर तर 3-4 महिने टिकतं आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर 6 महिने तर टिकतंच. पण मग हे टिकण्या इतपत राहतच नाही, कारण इतकं छान झालेलं आहे ना, की उन्हाळ्यामध्ये म्हटलं की ती प्यायला पाहिजेच असतं. त्याच्यामुळे पटकन संपून जातं आणि पुन्हा आपल्याला बनवायची वेळ येते. तर बघा हे इतकं छान अगदी मस्त तयार झालं. माझ्याकडे इतकं छोटी बॉटल नसल्यामुळे मी एवढी मोठी बॉटल घेतलेली आहे. चला तर आता ह्या सिरपपासून आपल्याला सरबत कसं बनवायचं ते बघूया. तर इथे मी 2 ग्लास घेतलेले आहे आणि आता त्या 2 ग्लासमध्ये आपल्याला बर्फ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही ग्लासमध्ये मस्त थंडगार असा बर्फ घालून घेणार आहे. त्यात काही आपल्याला पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे, कारण पुदिना फार उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी. त्याच्यामुळे इथे मी काही पुदिन्याचे पानं घालून घेतलेले आहे. आता इथे मी 10 मिनिटापूर्वी सब्जा बी जे मिळतं ना, ते सहज उपलब्ध होतं मार्केटमध्ये, ते इथे मी साध्या पाण्यामध्येच भिजत घातलेलं आहे. तर हे आपल्या शरीरासाठी खूपच छान आहे. हे देखील आपल्या शरीराला खूप थंड देतं. त्याच्यामुळे प्रत्येक सरबतामध्ये हे सब्जा बी घातलंच पाहिजे. आता हे घालून घेत आहे मी. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आता इथे आपल्याला सब्जा देखील आपलं टाकून झालेला आहे आणि असं जर आपण सिरप तयार करून ठेवलं ना तर सरबत बनवायला अजिबात वेळ लागत नाही. कोणीही पटकन घरी आलं ना की पटकन आपलं हे सरबत तयार होतं. बघा आता इथे दीड मी चमचा जो आहे हा मोठा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर मी हे सिरप यामध्ये टाकून घेत आहे. आता हे मस्तपैकी पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि एकदम असं थंडावा मिळाल्यासारखं फिलिंग येते आपल्याला. तर बघा आता हे देखील सिरप आपल्या यामध्ये टाकून झालेलं आहे. आता यामध्ये चिल्ड पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये नंतर मग पुन्हा आपल्याला वरतून बर्फ घालून घ्यायचा आहे. आता एकदम चिल्ड पाणी घातल्यानंतर आपलं हे सरबत मात्र तयार झालेलं आहे आणि यामध्ये काही आपल्याला लिंबाचे कापड टाकायचे आहेत. हे दिसायला तर खूप छानच दिसतात, पण चवीला पण खूप छान लागतात. छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की तुम्हाला नक्की आवडेल. पाहता क्षणी तुम्ही बनवायला घ्याल, इतकं छान लागतं हे. चला तर मग भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पीत राहा, मजेत राहा. धन्यवाद.